नमस्कार, मी ओंकार कर्वे. वसुदैव कुटुंबकमच्या या भागात तुमचे स्वागत. मला सांगा, आज हे जग कुठे उभं आहे? भारत कुठे उभा आहे? आजची तरुण पिढी कुठे उभी आहे? तुम्ही सगळ्यांनीच झोंबी ड्रग्ज हे ऐकलं असेलच. झायलाजिन नावाचं हे ड्रग्ज आहे. या ड्रग्जचं सेवन केल्यामुळे माणूस जसा आहे, ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत राहतो, पुतळ्यासारखा स्थिर होऊन जातो, तिथल्या तिथे हलतो, जरा डोलतो, अशी अवस्था होते त्याची. झायलाजिन हे ड्रग्ज जे आहे हे गाई घोड्यांना दिलं जातं जेव्हा त्यांचं ऑपरेशन होत असतं, त्यावेळेला त्यांना भूल देण्याकरता म्हणून. आपण काय प्राणी आहोत? गाई घोडे आहोत? बरं, या ड्रग्जचं सेवन केल्यामुळे त्वचेचे आजार होतात, श्वास घ्यायला त्रास होतो, त्वचेवर जखमा होतात, कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो. या ड्रग्जचं सेवन केल्यामुळे मेंदूवरचा ताबा सुटतो. आपण आपले राहत नाही, आपला कंट्रोलच नसतो स्वतःच्या मेंदूवर. आपण एका मृत अवस्थेत जातो, म्हणून त्याला झोंबी ड्रग्ज म्हणतात. अमेरिकेमध्ये आता हल्ली गल्ली बोळामध्ये जाल ना अमेरिकेच्या, तर असे तुम्हाला अनेक झोंबी रस्त्यावरून जाताना दिसतील, आणि ही सगळी तरुण पिढी आहे. सिएरा लिओना नावाचा एक देश आहे. या देशामध्ये आणीबाणी डिक्लेअर केली आहे. तिथले जवळपास 65% वरचे पेशंट्स हे या ड्रग्जने ग्रासलेले आहेत. भारताचा उंबरठा या ड्रग्जने ओलांडलेला आहे. आता चंदीगड, बँगलोर, बिहार, अमरावती, मुंबईमध्ये मीरा भाईंदर, या अशा ठिकाणी अशा अवस्थेतली माणसं बघितलेली आहेत. त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. आपण कुठे जातोय? आपण काय करतोय? आजची तरुण पिढी कुठे जातीये? याचा आपल्याला आता विचार करायची वेळ आलेली आहे. भारताची ही संस्कृती नाही. जगाला आता आपल्याला सांभाळायचं आहे. आपली संस्कृती ही जगापर्यंत पोहोचली पाहिजे. अशी अवस्था असताना आपण चुकीच्या गोष्टींचं अवलंबन का करतोय, मला हेच कळत नाही. आजची तरुण पिढी अशा चुकीच्या रस्त्याने, चुकीच्या वाटेने का जातीये? मान्य आहे, इथे प्रत्येक माणूस त्रासलेला आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, छोटे मोठे का असेनात, पण ते प्रॉब्लेम्स आहेत. पण आपले हे संस्कार नाही. शाळा, कॉलेज, आई वडील, आपले नातेवाईक हे आपल्यावर संस्कार करत नाहीत. असे हे चुकीचे संस्कार आपले नाही आहेत. या ड्रग्सचं सेवन का? या झोंबी ड्रग्सच नाही तर कुठल्याही ड्रग्सचं सेवन का? हे आयुष्य खूप सुंदर आहे, जगा, छान जगा. पण हे असं आपण या ड्रग्सचं सेवन वगैरे करायला सुरुवात केली ना, तर मग माणूस त्या युद्धात नाही, त्या अणुबॉम्बने नाही, तर या ड्रग्जनेच मरून जाईल. या पृथ्वीवरची मानवजात नष्ट होऊन जाईल. याचा विचार करा आता. आपली जी मुलं बाळं आहेत ह्यांच्याकडे लक्ष देण्याची वेळ आहे. त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा, कम्युनिकेशन वाढवा. हे खूप गरजेचं आहे. पण जर कोणी अशा ड्रग्सचं सेवन करत असेल तर त्यांना वेळीच या विळख्यातून बाहेर काढा. त्यांच्याशी बोलून त्यांना रिहॅब सेंटरमध्ये पाठवा. पण आता या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. ही खूप कळकळीची विनंती करतोय मी तुम्हाला. धन्यवाद.